विविधतेनं नटलेल्या पारडी गावातील ग्रामस्थांनी केळी आणि फुलाच्या उत्पादनात राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे। मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथल्या ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। काय आहेत पारडी ग्रामस्थांच्या समस्या, चला तर पाहूया। वैशिष्ट्यपूर्ण अशा या पारडी गावाच्या आपल्या काही समस्याही आहेत। विविधतेनं नटलेल्या पारडी गावाला विविध समस्यांनी ग्रासले। पारडी गावच्या विकासात गती देणारा नागपूर नांदेड राज्य महामार्ग आता गावासाठी शाप ठरतो। गेल्या काही दिवसापासून या महामार्गावर हा पूल होऊ घातलाय। मात्र या पुलाचं काम अपूर्ण असल्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे पारडी ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। वाहतुकीच्या कोंडीबरोबरच या मार्गावर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत सुद्धा झपाट्यानं वाढ होते। पुलाचं काम रखडल्यानं पारडी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। एस्टिमेट वाढवण्यासाठी त्यांनी या पुलाचा पूर्ण नकाशाच बदलून टाकला आणि ते नकाशा बदलल्यामुळे गत 3 वर्षापासून या पुलाचं काम रखडलेलं आहे। पारडी ग्रामस्थांची दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे गावात अत्याधुनिक रुग्णालयाचा अभाव। वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तरीही गावात अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी एकही अत्याधुनिक रुग्णालय नाहीये। त्यामुळे अपघातग्रस्तांना उपचारासाठी 20 किलोमीटरचा प्रवास करत नांदेडला जावं लागतं। गावामध्ये ते भुयारी पुलाचं काम चालू झाल्यामुळे जास्त प्रमाणात ऍक्सिडेंट व्हायले, तर मुलांना जाण्याचं येण्याचं कळणं आलंय। पुलामुळे एकेरी वाहतूक चालू आहे। एकेरी वाहतूक प्रचंड असा व्याप आहे। ट्रॅफिक नेहमी जाम होत असते। खड्डे मोठे मोठे पडलेले आहेत। गावच्या विकासात महत्वाचा दुवा म्हणजे रस्ते। मात्र पारडी गावातील अंतर्गत रस्त्यांची ही अशी अवस्था आहे। पारडी गाव महामार्गावरून अवघ्या काही अंतरावर असूनही या गावात अजूनपर्यंत एसटी पोहोचलीच नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांना बाहेरगावी प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। सर्वसामान्यांना, ज्येष्ठ नागरिकांना जी काही एसटीची सुविधा असते ती सुविधा उपलब्ध नाही, तर एसटी थांबत नाही। त्याचं काय राजकारण आहे ते काही माहीत नाही त्याचं, पण एसटी थांबत नाही। गेल्या कित्येक वर्षापासून पारडी ग्रामस्थ हे समस्यांच्या अजगरी विळख्यात अडकलेत। पारडी ग्रामस्थांची समस्यांच्या विळख्यातून कधी सुटका होणार हाच खरा प्रश्न आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।